नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण? तर आज बनवू मला गरमागरम असा मस्तपैकी चहा, जो गुळाचा आहे, हेल्दी पण आहे, कोणी पण पिऊ शकतो एवढा टेस्टी. इथं एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 कप पाणी ठेवलं. मी एकच ग्लास चहा बनवते, त्यामुळे 1.5 ग्लास याचं पण थोडा आपण उकळल्यानंतर चहा कमी होईल म्हणून 1.5 कप मी इथे पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर इथे आता आपण चहा पावडर टाकणार आहोत. तिथे मी एक चमचाच एकच कारण आपल्याला हे बनवायचे त्याच्यासाठी एक माणसासाठी जेवढं लागेल तेवढंच. तर हा माझा छोटा चहाचा आहे. तर मी याच्यामध्ये 1.5 चमचे चहा पावडर टाकलेली आहे. कारण एकदम छोटा चमचा माझा आहे. त्यामुळे आणि हे आपण मस्तपैकी आता 2-3 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं आहे आपल्याला याला. उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायच्या आहेत. त्यामुळे टेस्टी पण होईल आणि ते बघा आता मस्तपैकी चहाला उकळी आलेली आहे. इथे मस्त असं वाफाळलेलं झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण त्या बाकीच्या वस्तू टाकणार आहोत. जे ते तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या वस्तू तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मी असंच हा हेल्दी चहा करते त्याच्यासाठी मी आणि मसाला टाईप म्हणजे जास्त आपल्याला त्याच्यातून फायदे पण भेटतील. तर इथे बघा एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकला याच्यामध्ये. 2 हे काली मिरी टाकलेले आहेत आणि 2 लवंग टाकणार आहे याच्यामध्ये. तुमच्याकडे जे घरात अवेलेबल असेल ते तुम्ही मसाले याच्यामध्ये टाकू शकता किंवा नुसतं अद्रक टाकलं तरी होऊन जाईल. तर इथे मी थोडंसं आलं पण किसून टाकणार आहे याच्यामध्ये. जे चहाचे मसाले वगैरे किंवा घरात जे अवेलेबल आहेत ते टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये हेल्दी होण्यासाठी आणि याच्यासाठी. तिथे मी थोडासा आला किसून याच्यामध्ये टाकणार आहे. जेवढं तुम्हाला अद्रकची टेस्ट आहे तेवढं पण मग ठेचून पण टाकू शकता, पण किसून टाकल्यामुळे त्याचा स्वाद पण चांगला होतो आणि एकदम मस्तपैकी असा त्याला वास पण येतो आणि टेस्ट पण चांगली लागते. चव तर चांगलीच लागते, पण तो हेल्दी पण आहे. कारण आता पावसाळ्यात आपल्याला असा हेल्दी चहा नक्की प्यायला पाहिजे. दुधाचा चहा करायचा असेल तर तुम्ही पहिले दूध उकळून घेऊ शकता याच्यामध्ये. पण जर म्हणजे गुळाचा आहे तर कधी-कधी फाटू शकतो. म्हणून 1-2 मिनिटं पहिले दूध उकळून घ्या, नंतर टाकलं तरी चालू शकते. पण मी इथं कोराच चहा बनवते. इथे बघा माझ्याकडे गवती चहाचे 2-3 काड्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. जे सुकवून मी ठेवलेल्या होत्या आणून याच्यामध्ये. आता हेल्दी आपला बनवायचा त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आणि थोडी चवीसाठी तुम्हाला पाहिजे तर थोडी वेलची पूड याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. इथे मी फक्त चिमूटभर माझ्याकडे वेलची पूड होती ती मी इथे ॲड केलेली आहे आणि परत आपल्याला त्याला 1-2 मिनटं मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे. कारण आपल्याला त्याला अर्ध्यापर्यंत करा. इथे बघा मी एकच चमचा याच्यामध्ये गूळ किसून ठेवलेला आहे आणि टाकलेला आहे. जर तुम्हाला जेवढा गोड हवा आहे तुम्ही तो टाकू शकता. कारण जास्त गोड पण जेवढा गोड हवा आहे तेवढा तुम्ही याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता. व मस्तपैकी याला परत 1-2 उकळी आणून घेतली आणि मस्त आपला हेल्दी असा चहा रेडी झालेला आहे. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा. ते इथे मी आता एक छोटं माझ्याकडं मातीचा भांडं होतं त्याच्यामध्ये हे मी गाळून घेणार आहे. मस्तपैकी बघा तर टेस्टी आपला गुळाचा चहा एक मस्त असं झालेला आहे रेडी. जर तुम्हाला दूध याच्यामध्ये टाकायचं असेल तर आत्ता पण तुम्ही गरम दूध याच्यामध्ये ॲड करू शकता. नाहीतर असाच असा गुळाचा चहा तुम्ही पिऊ शकता. मस्त असं कारण पावसाळ्यात असं सर्दी, खोकला वगैरे किंवा ॲसिडिटी वगैरे होते तर त्याच्यासाठी मस्त असं हा गुळाचा चहा आणि हेल्दी असा चहा. त्यामुळे ते आपल्या घरच्याच वस्तू याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. नक्की पिऊन मिळू शकतो. नक्की एकदा करून बघा. थँक फॉर वॉचिंग.